नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल आहे. 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुका सध्या जोरात आहेत. प्रचार शिगेला पोहोचलाय. पण दरम्यान झालंय काय? जिकडं तिकडं मनी आणि मसल पॉवरची चलती दिसते आहे. सत्ताधारी भाजपला गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी सलगी करण्याचा मोह आवरत नाहीये. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली गेली आहेत. एवढंच नाही तर धाक दाखवणं असेल, हाणामारी असेल, हेही प्रकार सर्रास होत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड अशा शहरांमध्ये जिथं महापालिका निवडणुका आहेत तिथं सुद्धा काही वेगळं चित्र नाही आहे. कुठं उमेदवारीवरून, तिकिटांवरून आपल्याला कशा पद्धतीनं एकमेकांना ब्लॅकमेलिंग केलेलं आपण बघितलेलं आहे. त्याचे स्टिंग ऑपरेशन्स बाहेर आले. तिकिटांची बोली लागली होती आणि आता प्रचारामध्ये एकमेकांना धाक दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्रीच भाषणांमधून आपल्या सहकारी पक्षावर आरोप करतायत. हे चित्र काहीसं विरळ आहे. कारण आतापर्यंत एखादा मुख्यमंत्री त्यांच्या पक्षावरच्या किंवा सरकारवरच्या आरोपांना उत्तर देत असे. आता मुख्यमंत्री स्वतःच दुसऱ्यांवरती आरोप करतायत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये बरंच काही होतंय. ही निवडणूक एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर मानली जाते. या निवडणुकीत काही अपप्रवृत्ती सुद्धा डोकावलेली आहे. ती नेमकी काय आहे त्याचाही शोध आपण लावणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सत्ताधारी भाजप जाणीवपूर्वक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेते का? मुद्दा क्रमांक 2, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी प्राधान्य दिलंय का? मुद्दा क्रमांक 3, निवडणुकांच्या काळात राजकीय हाणामारी, मारामारी आणि गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढतंय का? मुद्दा क्रमांक 4, शेवटचा मुद्दा, सेना भाजप परस्पर विरोधी प्रचारामुळे निवडणुकीचं वातावरण तापलंय का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात बोलतायत, जहरी टीका करतायत. त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम झालाय यावरही आपण चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या सवालमध्ये आज खास पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेच्या नगरसेविका आणि सध्या उमेदवार असलेल्या किशोरीताई पेडणेकर. आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. पुण्याहून आपल्या सोबत आहेत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार, तसंच राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे. विकास लवांडे आज पहिल्यांदाच आजच्या सवालमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सुद्धा आहेत. मी तुम्हा सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो. मी साहजिकच विजय कुंभार यांच्यापासून सुरुवात करणार आहे. विजय कुंभार, तुम्ही या निवडणुका जवळून बघताय. खास करून पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघितलं ज्या पद्धतीनं भाजपनं या निवडणुकांसाठी फिल्डिंग लावली त्यावरनं एक बाब स्पष्ट झालेली आहे. भाजपला स्वतःच्या पक्ष संघटनेपेक्षा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती जास्त विश्वास दिसला आणि म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश अशा एलिमेंट्सचं किंवा घटकांचं प्रवेश करून घेण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं. आता निवडणुकीच्या प्रचारातही एकमेकांवर कुरघोडी करण्याचं प्रमाण पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये जास्त दिसतंय. पैशाची आरास मांडली जाते. कसं बघताय तुम्ही याकडे? पहिली गोष्ट म्हणजे पैशाची आरास हा काय आता फार नवीन मुद्दा राहिलेला नाही. राहिला प्रश्न गुंड प्रवृत्तीचा. इलेक्शनच्या काळामध्ये सर्व पक्षांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेणं हे झिरपण्यासारखं पूर्वी असायचं. परंतु भाजपनं मात्र आता एखादं पूर्ण भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडावेत अशा पद्धतीने त्यांना घेण्याचा सफाटा लावलेला आहे. मला एक कळत नाहीत, हे राजकीय पक्ष आहेत, त्यांना काही विचारधारा आहेत की हे ओपन जेल आहेत किंवा सुधारगृह आहेत, यांचं स्वतःचं नेमकं स्वरूप काय आहे? असं घेण्याचा एक उद्देश, गुंडांना घेण्याचा एक उद्देश कायम असतो. काही झालं, विशेषतः सत्ताधाऱ्यांकडे गुंड आला की भले त्याला दुसऱ्या दिवशी जरी काढला तरी एक मेसेज जातो तपास यंत्रणांमध्ये, नागरिकांमध्ये
की यांना सरकारचा पाठिंबा आहे, आपण याच्या विरोधात काही केलं तरी चालणार नाही, आपल्याला मुकाट्यानं मत द्यावं लागेल. हा जो दहशतवाद आहे, हा दहशतवाद सगळ्या निवडणूक प्रक्रियेला एक प्रकारे असं गिळंकृत करतोय. भाजपासारख्या पक्षाकडून याच्यात सुधारणा अपेक्षित होती. चिखलात उतरल्यानंतर चिखल अंगाला लागतो इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही चिखल खायचंच ठरवलं तर ते काही स्वच्छ व्हायची चिन्ह खूप कमी आहेत. त्याच्यामुळं हे जे चाललंय याच्यातून येणारी निवडणूक प्रक्रिया पुढच्या आगामी आणखी काही काळामध्ये अत्यंत अशी कलुषित झालेली दिसेल. लोकांचा ऑलरेडी निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कमी झालेला आहे, आता तो पूर्णपणे संपेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही पक्ष सोज्वळ म्हणायचं कारण नाही, फक्त भाजपकडून ही अपेक्षा कधीही नव्हती आणि त्यांनी ज्या पद्धतीने केलंय तेवढं सगळ्या पक्षांनी मिळून एकाच वेळेला कधी केलं नव्हतं. विकास लवांडे, तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. आज तुम्ही भाजपला म्हणताय, राष्ट्रवादी काँग्रेस, की भाजपनं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जवळ केलेलं आहे, भाजपनं पुण्यामध्ये जे पॉवर ब्रोकर आहेत त्यांना जवळ केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी भाजप निवडणूक लढते आहे. पण आज तुम्ही ज्या लोकांविषयी बोलताय तीच लोक एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नैतिक अधिकार काय आहे भाजपवर आक्षेप घेण्याचा? आशिषजी, मला आपण चर्चेला बोलावलं त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्याला धन्यवाद देतो. आपण जो आता मुद्दा मांडलाय की पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरमध्ये जे काय भाजपने गुंडांचे इन्कमिंग केले किंवा राष्ट्रवादी पक्षाने जे काय आमची बाजू मांडलेली आहे सातत्याने आमच्या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, वास्तविक आपण ज्या गुंडांना आपण गुंड म्हणतोय आज, मग ते मुंबई असो, ठाणे असो, पुणे, नाशिक, नागपूर, त्या गुंडांना गुंड कोणी ठरवलंय हो? मागच्या सरकारमध्ये 15 वर्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं सरकार होतं, राष्ट्रवादीचं गृह खातं होतं. त्या गृह खात्याने या सगळ्या गुंडांना गुंड ठरवलं, म्हणजे त्यांच्यावर अनेक गुन्हे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे दाखल केले. अनेकांच्यावर मकोका सारखा कायदा लावला गुन्ह्यात, त्याच्यात अंतर्गत अटकही अनेकांना झाली, अनेकांना शिक्षा भोगतायत, अनेकांच्यावर त्या प्रक्रिया कोर्टातल्या न्याय प्रलंबित आहेत. हे सगळं असं असताना मागच्या सरकारने गुंडांना आश्रय दिला, हे कसं म्हणता येईल? कारण इथे आज जे गुंड आहेत हे आमच्या पक्षात नव्हते कुणी. हा विनाकारण आमच्या पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया असेल, वेगवेगळ्या माध्यमातून भाजपासारख्या किंवा त्यांच्या ज्या काय मातृसंस्था, पितृसंस्था किंवा परिवारातल्या वेगवेगळ्या त्यांच्या ज्या काय संघटना, चळवळी असतील, यांनी सातत्याने आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम केलं. आमच्या पक्षाला भ्रष्टवादी म्हणायचं, गुंडांचा पक्ष म्हणायचं, हे सातत्याने त्यांनी केलं. आपण आमचा पक्ष मुळातच मास बेस पक्ष आहे, भाजप हा तर केडर बेस पार्टी आहे. मग आता केडर बेस पार्टी जर भाजप म्हणत असेल तर मग आता उमेदवाऱ्या ज्या मिळाल्या, तुम्ही कुठल्याही शहरातल्या महापालिकेच्या उमेदवाऱ्या बघा, कोणाला उमेदवाऱ्या मिळाल्या? जे ओरिजिनल बीजेपीचे लोक आहेत त्यातले किती उमेदवार आहेत ते तर आपणच चेक करा. सगळ्या माध्यमातल्या लोकांना माहिती येते आणि जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्ही नैतिकतेचं बोलतोय, त्याचं कारण असे, आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये, आता महाराष्ट्रातल्या नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या, आता महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत, एकही उमेदवार असा दाखवा जो रेकॉर्डवर पोलीस खात्याच्या गुन्हेगार आहे किंवा गंभीर स्वरूपात त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत, असा एकही उमेदवार आमच्याकडे दाखवा, आणि म्हणून आम्ही त्या नैतिकतेने बोलत आहोत. ठीक आहे अवधूत वाघ, तुम्ही ऐकलं, पण भाजपवरती हा आक्षेप घेतला जातोय की भाजप या निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना डावलून लक्ष्मीपुत्र असतील, पैसेवाले असतील, गुंड असतील, गुन्हेगार असतील, अशांनाच तिकीट देते. मी तर हा तुमचा आक्षेप पहिलं मान्यच करत नाही. ते तर तुम्ही मान्य करणारही नाही. लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये 3 स्तरावर निवडणुका होतात, एक केंद्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि नंतर 3ऱ्या स्तरावर जी होते ते स्थानिक स्वराज्य संस्थेची. मुंबईचं आपण एक उदाहरण घेऊ. मुंबईमध्ये 6 लोकसभेमध्ये खासदार निवडून आले. 3 शिवसेनेचे आहेत, 3 भाजपचे आहेत. किरीट सोमय्या, पूनम महाजन आणि गोपाल शेट्टी हे आमचे 3 खासदार आहेत. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे हे 3 खासदार शिवसेनेचे आहेत. या 3ही खासदारांपैकी एकाला तरी तुम्ही गुंड म्हणू शकाल का? गेली अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे हे चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी, शिवसेनेने, युतीने एकत्र उभे केले आणि ते निवडून आले. आज मुंबई महानगरपालिकेचा जर क्षेत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये शिवसेनेचे 14 आणि आमचे 15 असे 29 युतीचे कार्यकर्ते निवडून आले. या 29 पैकी एक तरी मला दाखवा की हा गुंड आहे.
तर असं काही होत नाही. त्यामुळे सरसकट उमेदवारी ज्यांना ज्यांना मिळाली ते सर्व गुंड प्रवृत्तीचे आहेत असं म्हणणं तर पहिली चुकीची ठरते. पण एक गोष्ट खरी आहे की निवडणूक असो किंवा कुठचाही गोष्ट असो की हा एक क्रॉस सेक्शन ऑफ सोसायटी त्याच्यामध्ये रिप्रेझेंट होणारच. आणि शेवटी गुंड म्हणजे काय हो, त्याच्यावर असलेले पोलिसांचे दाखले असतील त्याच्यावर त्याला गुंड म्हणायचं का? तर असे कित्येक कार्यकर्ते, चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अगदी आंदोलनं घेतात, लोक कामं करतात आणि ही कामं करत असताना त्यांच्यावर खटले तर भरलेच जातात. गेली 15 वर्ष ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने आंदोलनं केली, आमच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलनं केली आणि त्याला चिडून जाऊन कित्येक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस घातले गेलेले आहेत. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीची मदत भाजपला पक्ष संघटना वाढीसाठी घ्यावी लागली. आज पप्पू कलानी भाजप उल्हासनगरमध्ये निवडणूक लढवते. नाही, पप्पू कलानी जेलमध्ये आहेत आणि पप्पू कलानी काही इलेक्शन म्हणजे लढत नाहीत. अप्रत्यक्षरित्या हो, त्यांचा मुलगा तर आहेच ना सोबत. मला वाटतं राजकारणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे आरोप करण्यापेक्षा तिकडे ओमी कलानी हा डेफिनेटली आपला एक गट घेऊन उभा आहे. त्या ओमी कलानीच्या गटाबरोबर भारतीय जनता पक्षानं तिकडं आघाडी केलेली आहे आणि त्यांना काही जागा सोडून उरलेल्या जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की पप्पू कलानीला कोण सोडणार आहे किंवा ओमी कलानीला कोण घेणार आहे, अशातला काही भाग नाही आहे. शेवटी तिकडच्या स्थानिक पातळीचा विचार करत असताना आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की 3 स्तरावरच्या इलेक्शनमधली ही सर्वात खालच्या स्तरावरची जी इलेक्शन असते स्थानिक स्वराज्य संस्था, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डायल्युशन होतंच आणि हे आज नाही झालेलं आहे. आज तुम्ही ज्या पप्पू कलानीच्या मुलाला आणि पप्पू कलानीला गुंडा म्हणताय त्या पप्पू कलानीला तिकीट कोणी दिलं राष्ट्रवादीचं? पप्पू कलानीला नंतर तिकीट देऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तिकीट कोणी दिलं? हाय, पप्पू कलानी काँग्रेसमध्ये किती वर्ष आमदार होते, या पप्पू कलानीने किती वर्ष काँग्रेसला सपोर्ट केला बाहेरून. आणि हे जर लक्षात घेतलं तर जर पप्पू कलानी गुंड असतील तर ह्या पप्पू कलानीला गुंड कोणी मोठं केलं? शेवटी काँग्रेसनेच मोठं केलं ना. आणि जोपर्यंत पप्पू कलानी सारखी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करतात तोपर्यंत ते साधू, आणि त्यावेळी त्यांनी एकदा त्यांना मदत करायचं नाकारलं की ते गुंड. असं कसं चालेल? आणि भाजपमध्ये आल्यावरती नैतिकतेचा विषय. मी तेच म्हणतोय तुम्हाला. ठीक आहे, या मुद्द्यावरती मला सविस्तर चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का? 91% लोक म्हणतायत होय, महापालिका निवडणुकांमध्ये मनी आणि मसल पॉवरची चलती आहे. लोकांचं मत हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण हीच चर्चा आता पुढे ठेवणार आहोत. चर्चा काय होती तर भाजपला गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जवळ करते, त्यांना सोबत घेऊन ह्या निवडणुका लढते. राजू वाघमारे उल्हासनगर महापालिका निवडणुकीत ओमी कलानी, ज्याचे वडील पप्पू कलानी सध्या तुरुंगात आहेत, त्याची मदत भाजप घेते. मेसेज काय जातो की भाजप गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जवळ करते. एवढंच नाही तर त्याला आश्वासन देते की तुझा बाप, तुझे वडील जरी तुरुंगात असले तरी काळजी करू नको, तू आमच्यासोबत आहेस. नाही, कसं आशिष जी आता मगाशी एक वक्ते म्हणाले की आश्चर्य वाटलं आम्हाला की BJPने अशा प्रकारे त्यांनी धोरण आखलं आणि अशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेतलं. कसं आहे, तुम्ही या पक्षाचा इतिहास बघा. नथुराम गोडसेंचं उदाहरण घ्या, ज्यांनी गांधीजींना मारलं. काय संबंध? यांचे अध्यक्ष बघा, काय संबंध? ऐकून तर घ्या. नथुराम गोडसेचं, अमित शहाचं उदाहरण आणि भारतीय जनता पक्षाचं अमित शहाचं उदाहरण घ्या. यांचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर फॉल्स एन्काउंटरचे गुन्हे, त्याच्यानंतर तिकडे गुजरातमध्ये झालेली त्यांच्या होम मिनिस्टरची हत्या, आताचे इकडचे गुन्हेगार ज्यांना त्यांनी प्रवेश दिलाय, बोडकेंचा फोटो मुख्यमंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या घरात, ज्याच्या नावावर 4 मर्डर आहेत, त्याला मुख्यमंत्री स्वतः घरात घेऊन फोटो काढतायत वर्षावर. बाबा बोडके, गिरीश बापटांबरोबर विठ्ठल शेलार. मगाशी अवधूत वाघ माझे मित्र म्हणत होते की हे असे गुंड म्हणजे काय, त्यांच्यावर राजकारणामध्ये काम करत असताना अशा केसेस होतात. अहो 4 मर्डर होत नाहीत हो, किडनॅपिंगच्या केसेस लादल्या जात नाहीत, 2 मर्डर होत नाहीत, मोकाच्या केसेस लागत नाहीत. मोका म्हणजे ऑर्गनाइज क्राईम.
अशा प्रकारच्या लोकांना बरं पक्षात घेऊन हे थांबत नाहीत, तर पक्षात घेऊन त्यांना अक्षरशः पदं देतात. याच्यातून काय प्रवृत्ती दिसते बीजेपीची? बीजेपी हा BJPच्या ऐवजी BGP झालेला आहे, म्हणजे बिग गुन्स पार्टी, म्हणजे मोठ्या गुंडांचा पक्ष. सगळ्या गुंडांना एकत्र घ्यायचं आणि मग आपण बोलायचं की बाबा आम्ही सगळ्यांपासून वेगळे आहोत. बरोबर आहे, कारण सुरुवातीला जेव्हा यांनी केलं सबका साथ सबका विकास, तेव्हा जनतेच्या हे लक्षात आलं नाही की सबमध्ये कोण कोण येणार. तर यांच्या सबमध्ये सगळे आले, मर्डर करणारे आले, किडनॅप करणारे आले, मोक्यामधले आले, माफियामधले आले, आणि या सगळ्या गुंडांना राजाश्रय देऊन स्वतःच्या बाजूला उभं करून एक प्रकारे गुंडांना शुद्धीकरण करण्याचं काम BJPनी सुरू केलं. आता याचं कारण का माहिती आहे का आशिषजी? कारण ज्यावेळी शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर टक्कर द्यायची आणि शिवसेनेची पूर्वीपासूनची जी भूमिका आणि एक त्यांच्याबद्दलचं असणारं जे एक परसेप्शन आहे, त्या परसेप्शनला जर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपल्याकडे तेवढे शिवसेने इतके कट्टर कार्यकर्ते नाही आहेत. पण मग कट्टर गुंडांना जरी आपण घेतलं तर त्या शिवसेनेच्या वर्चस्वाला किंवा याला आपण बॅलन्स करू शकतो. अशा प्रकारच्या प्रवृत्तींनी BJPनी अगदी जाणून बुजून अशा प्रकारची प्रवृत्ती जोपासली आणि ते लोक आता हे जोपासत बसलेले आहेत. आणि बरं, यांचं उदाहरण काय, आत्ताच्या गुंडांना घेऊन थांबत नाही. यांनी रवींद्र चव्हाण सारख्या गुंडाला, ज्याच्यावर 19 गुन्हे आहेत, एकही गुन्हा नाही, एकही गुन्हा नाही, चौकशी करायची आणि मग बोलायचं. खोटे आरोप मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली होती, त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट विधिमंडळात दिली होती. मी जरा बोलू का? राजू वाघमारे, रवींद्र चव्हाण म्हणजे तुम्ही मंत्री म्हणताय ना, राज्यमंत्री, त्यांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात क्लीन चिट दिली. एकही गुन्हा ऐकलं ना, आता मला बोलू द्या ना. रवींद्र चव्हाणांवर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या माणसांना मी आशिषजी या सगळ्या महाराष्ट्रासमोर चॅलेंज देतो. ज्यांनी केसेस टाकलेल्या आहेत त्यांना मी त्या विभागातून तुमच्या समोर आणून बसवतो. त्यांनी तुम्हाला FIR दाखवतील. जर FIR त्यांच्याकडचे नसतील आणि रवींद्र चव्हाणवर जर गुन्हे नसतील तर मी राजकारण सोडतो. मी इतकं महाराष्ट्रासमोर सांगतोय. आणि मुख्यमंत्री जे बोलले, मुख्यमंत्री क्लीन चिट दिली होती. ऐका ना, मुख्यमंत्र्यांनी 22 मंत्र्यांना क्लीन चिट दिले. मुख्यमंत्र्यांनी तर स्वतः ठरवलेलं आहे की मी खोटं बोलणार आणि रेटून बोलणार आणि कुठेही कसंही बोलणार. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गोष्टीवर काय विश्वास करायचा? ठीक आहे. त्यांनी क्लीन चिट आता मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार सेना भाजप एकमेकांच्या विरोधात करतायत, खास करून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या विरोधात एवढा जहरी प्रचार करतायत, पारदर्शीचा मुद्दा काढून भाजप शिवसेनेवरती भ्रष्टाचाराचा आरोप करते आहे, आणि दुसरीकडं उद्धव ठाकरे असतील किंवा तुमचे शिवसेनेचे इतर नेते असतील ते मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप करतायत की त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना, मंत्र्यांना वाचवण्याचा ठेका घेतलाय, क्लीन चिट देण्याचा ठेका घेतलाय. आत्ताच यांनी सांगितलं की गुंड म्हणजे काय हो. नेहमी शिवसेनेला गुंडांची पार्टी म्हणून तुम्ही हिणवलं, भारतीय जनता पार्टीने तर नेहमीच हिणवलं. आणि आम्ही नेहमी सांगत आलो, होय, सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जे जे करावं लागेल ते जर तुम्हाला गुंड वाटत असेल तर ते आम्ही पुन्हा पुन्हा करणार. हो, करणार. न्याय देत असताना जर होत असेल तर तो सैनिक आम्हाला चालेल. परंतु ज्यांच्या नावावर बलात्काराचे गुन्हे आहेत, ज्यांच्या नावावरती मोक्का लागलेला आहे, ज्यांना लोकांना काहीतरी दंगल बिंगल करून बिघडवण्याचं काम, अशा अनेक लोक आहेत. आता तो पिंटू धाडवे पुण्याचा खंडणी हप्त्यामध्ये मिळाला, तो कसला गुन्हा होता? त्याच्यानंतर श्याम शिंदे पोलिसांना मारहाण करण्यात दंगल केली, तो कोण होता? मग ह्या सगळ्यांना या लोकांनी कुठच्या नदीत पहिलं पवित्र केलं, त्यांना कसं पवित्र केलं ते सांगावं, म्हणजे आम्हाला कळेल की बाबा काय आहे. आमच्या पार्टीला गुंड म्हटलं असलं जरी तरी आमच्या जनतेला माहिती आहे शिवसेनेचा शिवसैनिक हा स्वतःसाठी कधीही काय करत नाही. जे करतो
ते त्या समोरच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी, आणि त्याच्यावर मोक्का नाही लागत. ठीक आहे, पोलीस स्टेशनमध्ये जातात, एखादी केस होते, धमकीची केस होते, धमकीची नाही म्हणता येणार त्या याला. पण यांची गुंडांची व्याख्या वेगळी आहे, म्हणजे आमच्यासाठी वेगळी, ज्यांच्यावर खरंच गुन्हे दाखल आहेत त्यांच्यासाठी वेगळी. मग अशा प्रत्येक व्याख्या ह्याने ठरवल्या आणि त्या कुठच्या सचिवालयाच्या केबिनमधून आणल्या गेल्या तर मला माहिती नाही. बघा अवधूत वाघ, त्यांना प्रश्न काय विचारला होता आणि त्यांनी भाजपवरच तोंडसूक घेतलं, म्हणलं गुंडाची पार्टी आम्ही नाही तर भाजपच आहे. उत्तर द्या. नाही, आता काय आहे की सत्तारूढ पक्ष आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आहे. 23 तारखेला रिझल्ट लागेल. मुंबई महानगरपालिकेचं पिंपरी चिंचवड असू देत किंवा ठाणा असू देत, या पण आमच्याकडे येणार आहेत. तर शेवटी ज्या झाडाला जास्त आंबे लागतात त्यांना लोक दगड मारतातच. आज बघा, कुठं मनसेचं नाव आहे का, कुठं राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आहे का? काँग्रेस कुठंतरी उड्या मारते पण त्यांचं पण नाव नाही आहे. मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, पुणे पिंपरी चिंचवड असो, जे युद्ध आहे ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये, कारण दोघंही सत्तारूढ आहेत. आणि आज जवळजवळ 80% मतदारांनी मनामध्ये एक पक्क ठरवलेलं आहे की जे मत द्यायचं आहे ते उजव्या विचारसरणीला द्यायचं आहे. आणि तुम्हाला हे बोलायला ठीक आहे, प्रचाराचा माहोल आहे, तुम्ही प्रचार करू शकता. तर हे, आणि यावेळी मग होणार आहे काय की अशा वेळी आपल्याला दुसरं काही बोलता येत नाहीये. आज केंद्रामधनं नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले चांगले निर्णय आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेले चांगले निर्णय, या चांगल्या निर्णयाच्या विरोधामध्ये बोलताच येत नाहीये. पारदर्शी कारभार आम्हाला द्या, पारदर्शी कारभार आपण करूया. फक्त ही एकच अट घातली होती, काही जागा बिगा काय मागितल्या नव्हत्या, पण त्याच्यावर पण जर नकार घंटा असेल तर मग पुढे काय करायचं? मग बोलायला काहीच नाही आणि मग नंतर सब्जेक्टिव्ह चर्चा करायची. म्हणजे इथे गुंड आहेत, इथे पैशाचं चाललेलं आहे, म्हणजे कोणी बघितलं काय, पुरावे बिरावे नसतात, असंच बोलायचं. मग बबलू टोपे, अमुक तांबे अशी नावं घ्यायची. आता आम्ही पण बोलू शकतो ना. कल्याणमध्ये एका रोड ट्रॅफिक ऑफिसर एक महिला होती, तिला एका शिवसैनिकाने गाडीतनं उतरला आणि मारला, एका महिलेवर हात टाकला. पण आम्ही हा कधी चर्चेचा विषय आणला नाही, कारण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये तिसऱ्या स्तरावरची ही चालत असतात. यांना किती वर घ्यायचं असतं, किती मोठं करायचं असतं हे पण पाहिलं पाहिजे. आणि तरी पण आज देवेंद्र फडणवीस सारखा एक अतिशय हुशार, सुसंस्कृत, सालस, सुस्वभावी माणूस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, ज्या पद्धतीनं भाषण करतायत त्यावर आता ते सालस वगैरे हे शब्द तुम्ही कशाला त्यांच्यासाठी वापरताय? एवढे आक्रमक होत आहेत देवेंद्र फडणवीस. आक्रमक असणं काय, एका फटक्यात 10 वाक्य बोलतायत. आक्रमक असणं काय वाईट आहे? तरी पण लोकांचा आज त्यांच्यावर विश्वास आहे. आणि असा एक माणूस आहे तुमच्या समोर, असं एक नेतृत्व आहे, त्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे तुम्ही किती नाही तरी लोकांना प्रश्न पडलाय, मग गुंडांची मदत का लागते? आम्हाला गुंडांची मदतीची काही गरज नाहीये. महाराष्ट्रातल्या 10 कोटी जनतेची गरज आहे. आम्हाला गुंडांची काही गरज नाहीये. आमच्या पक्षामध्ये गुंड नाहीयेत. आमच्या पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे असणार आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं विश्लेषण करणार आहेत की या निवडणुकांमध्ये मनी आणि मसल पॉवर कशा पद्धतीनं चालली आहे. एवढंच नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनाच सर्व राजकीय पक्षांनी का प्राधान्य दिलं आहे ते. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का? 90% लोक म्हणतात होय, महापालिका निवडणुकांमध्ये मनी आणि मसल पॉवरची चलती आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय विजय चोरमारे यांच्याकडे, ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्र टाइम्सचे. विजय चोरमारे, आपण बघितलं या निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकिटासाठी प्राधान्य दिलं गेलं. एवढंच नाही तर जसं जसं वातावरण तापतंय तसं तसं आता राजकीय हाणामारी, गुन्हे दाखल करण्याचं प्रमाणही वाढतं आहे. आजच मुंबईमध्ये भाजपच्या एका नगरसेवकानं एका शिवसैनिकाला ICUत पाठवलं अशी बातमी आलेली आहे. तुम्ही कसं बघताय की सत्ताधाऱ्यांची भांडणं केवळ TV वरती नाही आहेत, तर ती आता प्रत्यक्षात सुद्धा दिसत आहेत? अशीच प्रत्यक्षात भांडणं असलं तरी मगाचपासून गुन्हेगारी संदर्भातल्या, गुंडगिरी संदर्भातल्या एका गंभीर विषयावर भाजप आणि शिवसेनेचे मंडळी ज्या खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करतात, यावरून एकूण या सगळ्या मुद्द्याबाबत सगळ्यांचं एकमत कसं आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं.
एकूण या राजकारणातल्या गुन्हेगारीचा गुंडगिरीचा विचार करताना आपल्याला म्हणजे पप्पू कलानी हा जर सेंटर पॉईंट ठेवला तर मग काँग्रेसपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे 90च्या दशकात भारतीय जनता पक्षासंदर्भात आपण चर्चा अशी करतो की गोपीनाथ मुंडे यांनी पप्पू कलानी याच्यापासून सुरुवात करून शरद पवारांच्यावर आरोप करून शरद पवारांचे दाऊद इब्राहिमशी संबंधित असे आरोप केलेले होते आणि तिथपासून पप्पू कलानीचा प्रवास मग काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष आणि आता भारतीय जनता पक्षाच्या जवळ येणं अशा पद्धतीने झालेला आहे. हा पप्पू कलानीचा एकट्यापुरता प्रवेश झालेला आहे. दुसरी गोष्ट जी दिसते आपल्याला ती गुंडगिरी संदर्भात आणि राजकीय पक्षात गुंडांच्या आरोपासंदर्भात तुम्ही आम्ही प्रसारमाध्यमांनी किंवा लोकांनी म्हणण्याच्या आधी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकावर आरोप करायला लागलेत. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये गुंडांचं इन्कमिंग सुरू झाले आणि गुंडांची भरती सुरू झाली आणि तुम्ही शिवसैनिकांशी लढा देण्यासाठी गुंडांची भरती केलेला असा आरोप केला आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सर्वाधिक गुंडांची संख्या शिवसेनेत आहे असं जाहीरपणे सांगितलं. अर्थात ते गृहमंत्री असल्यामुळे आपण त्यांची अधिकृत आकडेवारी त्यांची खरी असेल असं मानूया. म्हणजे त्याअर्थी त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की आमच्याकडे गुंड आहेत पण गुंडांची संख्या शिवसेनेत जास्त आहे. आपण मगाचपासून अवधूत वाघ मुख्यमंत्री किती सज्जन आहेत, सालस आहेत, सुसंस्कृत आहेत हे सांगतायत. ज्यावेळी शरद पवार संरक्षण मंत्री होते त्यावेळी मुंबईच्या महापौरांच्या बरोबर एक व्यक्ती होती आणि त्यानं पवारांच्याबरोबर विमानात प्रवेश केला. त्यावेळी बॉम्बस्फोटातल्या आरोपीनं पवारांच्या विमानातून प्रवेश केला आणि पवारांच्या या बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांशी संबंधित असे जाहीर आरोप केले. आणि आजही अधूनमधून ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोक तो आरोप करतात. कारण पवारांना त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी म्हणजे नरेंद्र मोदींनी त्यांना पद्मविभूषण देऊन क्लीन चिट दिली असली तरी भारतीय जनता पक्षातल्या महाराष्ट्रातल्या त्यांच्यावर आरोप करणाऱ्या लोकांनी क्लीन चिट दिलेली नाही. मग अशा परिस्थितीत एक नामचीन गुंड वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फोटो काढतो आणि मुख्यमंत्री त्याचा काहीतरी खुलासा करतात की हावरे यांच्याबरोबर आलता. म्हणजे हावरेसुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे ते कोणी वेगळ्या लोकांच्या वेगळ्या संघटनेच्या बरोबर तो बाबा बोडके आलेला नव्हता. मग तो तिथं जातो मुख्यमंत्री नुसता जात नाही फोटो काढून येतो आणि तरी आपण देवेंद्र फडणवीस हे अतिशय सज्जन सालसग्रस्त आहेत असं मानलं जातं. सोलापूर जिल्ह्यात प्रचंड गुंडांना उमेदवारी दिली आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला गुंडांशी संधान साधलं आहे किंवा त्यांना बरोबर घेतलेलं आहे. म्हणजे नावं घ्यायची तर खूप मोठी नावं घेतली जातील. भारतीय जनता पक्षाचे आताच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी म्हटलं की गुंडांना घेऊन आम्ही सुधारणार नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष हे काही सुधारगृह आहे काय? म्हणजे म्हणजे त्यांनी मान्य केलेल्या प्रत्यक्षपणे की गुंडांना घेऊन आम्ही त्यांना सुधारणार असतील तर मग त्यांना घेण्यात काय वाव आहे. म्हणजे पूर्वी एका पक्षाबद्दल म्हणजे गुंड किंवा कुणी प्रवृत्तीचे लोक असतील तर ते लोक साधारणपणे सत्ताधारी पक्षाबरोबर असतात. आता आपल्याला बघितलं तर सगळे पक्ष या गुंडगिरीने एकही पक्ष आपला छोटा मोठा बाजूचा पक्षही असा राहिला नाही की ज्याच्यामध्ये गुंड नाहीत, रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाहीत. बाळासाहेब भारती एक वाक्य म्हणायचे म्हणजे नेहमी म्हणायचे म्हणजे एकट्यानं खाल्लं तर ते शेण खाल्लेलं असतं आणि सगळ्यांनी खाल्ले तर श्रावणी केले असं म्हणतात. मला वाटतं सगळे राजकीय पक्ष ह्या गुन्हेगारांच्या बाबतीत श्रावणी करतायत असं म्हणावे लागेल. त्यामुळे या पद्धतीत या गुन्हेगार नसलेल्या गुंड नसलेल्या ह्याच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत सगळ्या पक्षांचं एकमत आहे. सगळे पक्ष एका लाईननं चाललेले आहेत आणि मला वाटतं पुढच्या लोकशाही राजकारणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे. कारण शेवटी ज्यावेळी तुम्ही गुन्हेगाराला राजाश्रय देता तेव्हा त्या गुन्हेगारात सुधारत नाही, त्याचा उपद्रव वाढतो, त्याची दमनशक्ती वाढते आणि त्याचा सामान्य लोकांना त्रास होत असतो. हे राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची ताकद वाढत असली तरीसुद्धा त्याचा लोकांना त्रास होत असतो आणि हे एकूण लोकशाहीच्या दृष्टीनं एकूण निर्भयी समाजाच्या दृष्टीनं धोकादायक असतं. हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हमाम में सब नंगे हेच खरं आहे. मी विकास लवांडे यांच्याकडे जातो. विकास लवांडे, पिंपरी चिंचवडचं आपण एक उदाहरण घेऊया. पिंपरी चिंचवडमध्ये आधी जे अजित पवार यांचे विश्वासू होते ते 3 लोक आज भाजपनं स्वतःच्या गळाला लावले आणि त्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची पक्ष संघटना नसतानाही आज भाजप तिथं राष्ट्रवादीला वाकुल्या दाखवत आहे. मुख्यमंत्र्याच्या आज पिंपरी चिंचवडमध्ये सभा झाल्या त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या चुकांचा पाढा वाचून दाखवलेला आहे. प्रश्न तोच आहे की आधी जे राष्ट्रवादी बरोबर होते ते आज भाजप बरोबर आहेत आणि तिथं भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळं भाजपला दोष देण्यात राष्ट्रवादी कमी पडते किंवा राष्ट्रवादी भाजपला दोष देऊन स्वतःचं उखळ पांढरं करते किंवा राष्ट्रवादी भाजपला दोष देऊन स्वतः क्लीन चिट घेते
असं नाही आहे. प्रश्न असा आहे की जे आधी तुमच्याबरोबर होते ते आज भाजपबरोबर आहे. अशा वेळी राष्ट्रवादीलाही बोलायची फारशी संधी नाही आहे. आशिषजी, पिंपरी चिंचवड पुरताच हा मुद्दा मर्यादित नाहीये. पुण्याबद्दल ती घ्या. पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही विषयी बोला. पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही विषयी बोला. मुळामध्ये जे पक्षांतर केलेले लोक आहेत त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, त्यांनी कुठं जाऊन कुठं जाऊ नये, त्याच्याबद्दल आम्ही काही त्याला दोष देत नाहीये. मुळामध्ये भाजप ज्या विचारसरणीचा पक्ष स्वतःला सांगतो, जो पार्टी विथ डिफरन्स म्हणतो, हे जे काय त्यांचे जे काय तत्वाची आतापर्यंत पाडे संबंध देशाने ऐकलेले आहेत, त्या पक्षाला आज ओरिजिनल भाजपचे लोक किंवा त्यांच्या केडरमधून आलेले लोक नकोसे झाले. आम्ही काही त्याला दोष देत नाहीये. आमचा मुळात मुद्दा असा आहे, आमच्याकडचे जो लोक जे पक्ष तिकडं सोडून त्यांच्यात गेले आणि राष्ट्रवादीवर आरोप करतात त्यांच्या तोंडून, म्हणजे राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला वगैरे वगैरे, लक्ष्मण जगताप असतील किंवा आणखी कोणी त्यांचे हे बोलतायत, हे भाजपला बोलायला काही नाही आहे तिथे, ह्यांच्या तोंडून बोलायचं इथे. सुपारी घेतल्यासारखे हे लोक तिथे लढतायत. आणि गुंडांचा आपला आजचा विषय जो आहे तो गुंडांच्या संदर्भातला विषय आहे. आज त्या विषयाला आपण बोललं पाहिजे खरं तर. हो ना, आता राष्ट्रवादी बरोबर होते तेव्हा त्या गुंड प्रवृत्तीचे नव्हते, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नव्हते, आणि आज ते झाले. असं जर का राष्ट्रवादी म्हणत असेल तर ते पटत नाहीये. नाही, मुळामध्ये असं आहे, राष्ट्रवादीने गुंडांना कुठे उमेदवारी दिलेली एक नाव सांगा. मग भाजपनं कुठे कुठे दिली? आणि लक्ष्मण जगताप किंवा आझमबाई पानसरे आहे, मग भाजपनं किती ठिकाणी दिली? तुमच्याकडे किती उदाहरणं आहेत? भाजपने खूप ठिकाणी दिली. मी नाव वाचू शकतो, तुम्ही मला वेळ दिला तर. घ्या वेळ घ्या. बघा, नागपूर मधलं वाचतो मी सुरुवातीला मुख्यमंत्री. नाही, पुणे पिंपरी चिंचवड विषयी बोला. गुंडांच्या कुटुंबियांना नाही, पुणे पिंपरी चिंचवड विषयी बोला. पिंपरी चिंचवड मध्ये असे खाडे आहेत पुण्यामध्ये, त्यांना उमेदवारी दिली ना भाजपने. राजेंद्र राऊत आहेत, त्यांना दिलेली आहे. मयूर शिंदेना ठाण्यामध्ये दिलेली आहे. नाही, पुन्हा तुम्ही पुणे पिंपरी चिंचवड ओलांडून ठाण्यामध्ये गेलात. नाही, विकास लवांडे ऐका, भाजपची मोडस ऑपरेंडी तुम्ही ऐका. जिथं जो पॅटर्न आहे ना तिथं तो पॅटर्न लावतायत. अजित पवारांचा डाव हा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये उलटवून लावण्यासाठी अजित पवारांच्याच माणसाची मदत मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपनी घेतलेली आहे. मुंबईमध्ये सेनेचा डाव उलटवून लावण्यासाठी त्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा आणलेला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक ह्या खेळी केलेल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, चपलक अडकलेली आहे. मला ते सांगायचं आहे. लोहे को लोहा काटता है ना, तशा प्रकारचं ते आहे. विजय कुंभार हाच प्रश्न तुम्हाला विचारतोय. भाजपनी अगदी विजय कुंभारही आपल्यापासून संपर्क तुटलेला आहे. राजू वाघमारे, प्रश्न तोच आहे. भाजपनी हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. बघा, पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये अजित पवारांचे जे विरोधक आहेत, जे कधी काळी अजित पवारांबरोबर होते, त्यांची मदत घेतलेली आहे. मग ते संजय काकडे असतील, लक्ष्मण जगताप असतील, आझम पानसरे असतील, महेश लांडगे असतील. मुंबईमध्ये काय केलंय, पारदर्शकतेचा मुद्दा आणून शिवसेनेला कधी नव्हे ते भ्रष्टाचारावर आता उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी भाजपनं निवडणुकीचा प्रचाराचा पॅटर्न बदललेला आहे. नाही, कसं आहे आशिषजी, त्यांनी जो काही पॅटर्न बदलला, त्यांनी जर विरोधकांच्या लोकांना त्यांच्या पक्षात घेतलं, त्याच्याबद्दल आक्षेप घेण्यासारखं काही नाही. राजकारणात त्या गोष्टी होतात, त्या मान्य करायला पाहिजे आपण. प्रश्न असा आहे की ज्यावेळी तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करता, तिथे कुठेतरी तुमची नैतिकता आहे ती घसरलेली असते. पॅटर्न त्यांनी बदलावा. आता पारदर्शकपणाचा मुद्दा बीजेपीने घेतला मुंबईच्या प्रचारामध्ये. आता कोणत्या नैतिकतेने बीजेपीचे लोक आणि मुख्यमंत्री पारदर्शकपणाचे पोस्टर लावतायत की ज्या बीजेपीचे लोक शिवसेनेच्या बरोबर आज 22 वर्ष या मुंबई महानगरपालिकेमध्ये होते, आणि जर मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सांगतोय भ्रष्टाचार झालाय आणि तो भ्रष्टाचार जर शिवसेनेने केलाय तर तेवढीच त्याला जबाबदार बीजेपी आहे. आता बीजेपीला असं वाटायला लागलंय, त्यांचा पॅटर्न असा आहे की त्यांना वाटतंय की महाराष्ट्रातले लोक सगळे मूर्ख आहेत
आपण दुसऱ्यावर आरोप केला म्हणजे आपण शुद्ध होतो, हा नवीन जावई शोध बीजेपीने लावलाय आणि त्याचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना असं वाटतं की आपण आरोप केले शिवसेनेवर की आपण शुद्ध झालो. अहो पण ज्यावेळी तुम्ही आरोप करताय, तुमचे सगळे लोक स्टँडिंग कमिटीमध्ये होते, 22 वर्ष तुम्ही वेगवेगळ्या कमिट्या घेतल्यात, तुमच्या लोकांनी त्याच्यामध्ये पैसे घेतलेले आहेत, प्रत्येक घोटाळ्यामध्ये तुमचे लोक अडकलेले आहेत. मग असं ज्यावेळी आहे त्यावेळी परसेप्शन शिवसेनेच्या अगेन्स्ट बनवताना तुम्हाला असं वाटतंय का की मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनता ही एवढी मूर्ख आहे, त्यांना कळत नाही की बीजेपी काय बोलते ते? आणि मग पारदर्शकपणा जर तुम्हाला पाहिजे तर मग तुमच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात पारदर्शकपणा गेला कुठे? ठीक आहे. काँग्रेसला एवढं तरी बोलायची संधी मिळालेली आहे चर्चासत्रातनं, नाही तर काँग्रेसच्या सभा कुठं होत आहेत याचा शोध आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागत नाहीये. नाही मी एक ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहे. काँग्रेसचा प्रचार प्रत्येक गल्लोगल्ली आणि अगदी व्यवस्थित चाललाय. आम्हाला मोठ्या सभा घेण्याची गरज नाही, आम्ही घराघरात पोहोचतोय आणि महानगरपालिकेचा प्रचार करतोय. मुंबईत प्रचार मोठ्या नेत्यांनी केला अजून नाही. आम्हाला मोठ्या आमचं पॅटर्नच वेगळं आहे. आमचं पॅटर्न आहे प्रत्येक घरात जायचं, बूथ वाईज गल्लोगल्ली जाऊन मीटिंग्स घ्यायच्या आणि घरात पोहोचायचं. त्याच्यामुळे मोठ्या नेत्यांच्या सभावर मुंबई काँग्रेसचा पॅटर्नच बदललेला आहे. ही अगदी वस्तुस्थिती आहे. अगदी बरोबर आहे तुमचं. मुंबई काँग्रेसचा सध्या पॅटर्नच बदललेला आहे. प्रचाराचा पॅटर्न बदललेला आहे. आम्हाला मोठ्या नेत्यांच्या सभा घ्यायच्या नाहीयेत, गल्लोगल्ली जाऊन घरापर्यंत पोहोचायचंय. मोठे नेते कॉपरेट करत नाहीये हे सांगा की. अहो कसे काय नाही म्हणतायत? कामत साहेब बोललेले, कामत साहेब प्रचार करतायत, राणे साहेब प्रचार करणार आहेत, त्याच्यामुळे करणार आहेत. अहो करतायत, आता कामत साहेब स्वतः करतायत. आम्ही सांगितलं ना आमची मनधरणी केल्यावर आमची स्ट्रॅटेजी सांगितली, त्याच्यामुळे आम्हाला आमचा प्रचार आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने. ठीक आहे. आपण विषयापासून दूर नको जायला. काँग्रेसचं काँग्रेस बघून घेईल. मुद्दा तोच आहे ना की अशा पद्धतीनं जर का मनी आणि मसल पॉवर निवडणुकांमध्ये चालत असेल तर मग प्रचार कोणत्या दिशेनं जाईल? आणि जे जनतेचे प्रश्न आहेत, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधायचं आहे, ते प्रश्न कुठे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का? 92% लोक म्हणतात होय, महापालिका निवडणुकांमध्ये मनी आणि मसल पॉवरची चलती आहे. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला. विजय कुंभार यांच्याकडे आरटीआय कार्यकर्ते आहेत, जवळून सर्व बघतायत. विजय कुंभार, ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांचे प्रचार चाललेले आहेत, तुम्हाला वाटतंय अजूनही जे महत्त्वाचे 4 राजकीय पक्ष आहेत, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, यांचा फोकस हा जनतेच्या प्रश्नांना घेऊन आहे की अजूनही त्यांच्या आरोप प्रत्यारोपांचंच राजकारण सुरू आहे? जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं यातलं कुणाला वाटतंय असं मला वाटत नाही. आज तुमच्याच एका कार्यक्रमाचं शूटिंग होतं. एकीकडे नागरिक प्रश्न विचारत होते आणि सगळे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एकमेकांशी गप्पा मारत होते. तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये ते आलेलं आहे. कुणालाही सामान्य माणसांचे प्रश्न, एक साधा प्रश्न आहे, या सगळ्या पक्षातल्या एकाही पक्षाने जे लोकशाहीचं मूळ तत्व आहे, क्षेत्रसभा घेणे, हे निवडून गेले म्हणजे यांनी मनमानेपणाने कारभार करायचा नाही, तर कायद्यानुसार क्षेत्रभर सभा घेऊन त्यानुसार कारभार करायचा आहे. तुम्हाला दिसतंय कुठल्याही पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख केला आहे. निवडणुका ह्या आता CEO सारख्या लढल्या जातात. आल्यानंतर आपल्याला पालिकेचा CEO व्हायचा आहे, त्याच्यातून पैसे मिळवायचे आहेत, एवढा खर्च करायचा आहे, त्याच्यातून एवढं मिळवायचं, याचा नफा नोटाचं त्यांचं पत्रक तयार आहे. तुम्ही जर आता एकूण चाललेला खर्च बघितला तर सगळे म्हणतील याचा हिशेब कसा, हे सगळं आम्ही हिशेबात बसवलेलं आहे. हे हिशेबात बसवलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, पिंपरी चिंचवड हा पुन्हा स्वतंत्रपणे अभ्यासाचा विषय आहे. जेवढे होर्डिंग लागले, जेवढे डिजिटल बोर्ड्स लागले, जेवढ्या पद्धतीने खर्च झाला आहे, ज्या पद्धतीने आता जेवणाळे उठत आहेत, त्याच्यावरून हा खर्च. एक साधं उदाहरण हे भारतीय जनता पक्षाच्याच एका कार्यकर्त्यांनी मला आज दिलं. कुठल्याही पक्षाकडे पुरेसे कार्यकर्ते नाहीत आणि हे कार्यकर्ते, रेट काय आहे त्यांचा, तर 600 ते 800 रुपये दिवसाचा आणि बाकी खर्च राहण्याचा, जेवणाचा खर्च, म्हणजे साधारणपणे 2,500 रुपये एका कार्यकर्त्याचा खर्च आहे. असे 20 दिवसासाठी घेतले, असे 100 कार्यकर्ते घेतले. हा खर्च काही न सांगता
त्या बजेटच्या बाहेर जातो. याच्यासाठी वेगळ्या यंत्रणेची, तपास यंत्रणेची अशी गरज नसते. हे दिसतं डोळ्याने. तुम्ही कायद्यात बसवलं हे आम्हाला मान्य आहे, पण ते बसवलेलं आहे. दुसरी गोष्ट, आणखी काही पक्षांनी आता म्हटलं आम्ही कुणालाही गुंडाला उमेदवारी दिलेली नाही. हे म्हणजे थोडंसं महिला आरक्षणासारखं झालं. महिला आरक्षण आहे का? तर आहे. महिला 50% जागेवर उभ्या राहिल्यात का? राहिल्यात. पण त्यातल्या खऱ्या महिला राजकारणी किती आणि डमी किती? म्हणजे आपल्या पतीच्या वतीने उभे राहिलेला, आपल्या नातेवाईकांच्या वतीने उभे राहिलेला, त्याच्यासारखा हा सगळा प्रकार आहे. सगळ्यात वाईट गोष्ट आहे, डिस्टर्बिंग फॅक्टर याच्यामधला असा आहे की BJP सारखा पक्ष हे संपूर्ण सिस्टीम सुधारेल असं वाटलं होतं. ही सिस्टीम गडबड झालेली आहे हे सगळे मान्य करत आहेत. आजही राजकीय पक्ष मान्य करत आहेत. पूर्वी असं म्हणायचे की हा आमचा गुंड नाहीच, हा आमचा माणूस गुंड नाहीच. आता म्हणतात की आम्ही गुंड घेतलेले आहेत, आम्ही त्याला सुधारू. ज्या पक्षांकडून ही सिस्टीम सुधारेल अशी अपेक्षा होती त्यांनीही ती सिस्टीम सुधारण्याऐवजी त्या सिस्टीमचा वापर करून पुन्हा एकदा लोकशाही प्रक्रियेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सगळ्यात डिस्टर्बिंग गोष्ट आहे याच्यातून आणखी एक प्रश्न आहे. राजकीय पक्षांना विचारलं तर ते म्हणतात की नागरिक पैसे मागतात. नागरिकांना विचारलं तर ते म्हणतात की राजकीय पक्ष आम्हाला पैसे देतात. म्हणजे हे आधी अंड की आधी कोंबडी याच्यातला प्रश्न आहे. हा सुधरवायचा कुणी? प्रत्येकजण सांगताना सगळं सांगतो, परंतु कृतीमध्ये कुणाच्याही दिसत नाही. आणि मला वाटतं हे असंच चालू राहिलं तरी सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झाल्याशिवाय राहणार नाहीये. ठीक आहे, शेवटी मी विजय चोरमारे यांच्याकडे जातो. विजय चोरमारे, सर्व पक्षांचे त्या महापालिकांना घेऊन जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध झाले, पण जनतेनं या पक्षांना अजून हे विचारलेलं नाही किंवा हे पक्ष तसं सांगत नाही आहेत की मुंबई महापालिका 37,000 कोटी रुपयांचं बजेट आहे, आमचा हा जाहीरनामा आहे, असं आमचं ऑडिट आहे. ऑडिट कोणी सांगत नाही आहे. जनतेनं ते आम्हाला विचारू नका की आम्ही त्या पैशाचं काय केलं, ही अपेक्षा कोणता राजकीय पक्ष ठेवत नाही. मग जनतेचे प्रश्न हे खरंच फ्लोअर फ्रंटवर येणार कसे, म्हणजे वर येणार कसे, त्यावर चर्चा होणार कधी? आपण या निवडणुका महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या याचा विचार करताना फक्त यातून स्थानिक प्रश्न चर्चेला आले पाहिजेत, या महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या पातळीवरचे प्रश्न चर्चेला आले पाहिजेत अशी अपेक्षा करतो. आणि फक्त जाहीरनाम्यातच त्या प्रश्नांचा उल्लेख असतो, जाहीरनाम्यापुरतेच ते प्रश्न राहतात आणि जाहीरनाम्यातच बंदिस्त होऊन ते बंद पडतात. आणि प्रत्यक्ष आपण निवडणुकीच्या प्रचारात बघितलं तर निवडणूक महापालिकेची आहे आणि तिथं सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होते, तिथं सैनिकांना मिळणाऱ्या जेवणाची चर्चा होते, तिथं नोटाबंदीची चर्चा होते. हे लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित प्रश्न आहेत, याची चर्चा व्हायला पाहिजे. पण त्या निवडणुका वेगळ्या असतात, तिथं स्थानिक प्रश्नावर चर्चा कोणी करत नाही. सगळेजण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, म्हणजे त्याचा फायदा असा होतो की आपला स्थानिक जबाबदारीपासून पळ काढता येतो सगळ्यांना. ही महत्त्वाची गोष्ट त्यातली हे आहे. त्यासाठी आणि पुन्हा दुसरा मुद्दा आहे जो प्रसारमाध्यमांचा जो दोष आपल्यावरही येतो की जर हे राजकीय पक्ष जाहीर सभातून स्थानिक प्रश्नावर चर्चा करायला लागले तर आपण त्यांना किती प्रसिद्धी देऊ. त्यासाठी मग त्यांना वेगळे आरोप प्रत्यारोपांचा आधार घ्यायला लागतो, काहीतरी सनसनाटी बोलण्याचा आधार घ्यायला लागतो. ही जबाबदारी खरं तर आपली माध्यमांची सुद्धा आहे की त्यांचा फोकस आहे तो फोकस प्रश्नांच्याकडे आणायला पाहिजे आणि तो प्रश्नांच्याकडे आणून त्यांना लोकांच्या समोर आणायला पाहिजे. पण तसं होत नाही. त्यामुळं मग स्थानिक प्रश्न हे जाहीरनाम्यात बंदिस्त राहतात आणि निवडणुकीतली चर्चा ही त्याच्या पलीकडे जाऊन मग गुंडगिरी असेल, गुन्हेगारी असेल, भ्रष्टाचार असेल, पारदर्शक कारभार असेल किंवा राष्ट्रीय प्रश्न असेल त्याच्यावर होत राहते. मला वाटतं ही सगळ्या पातळीवर म्हणजे राजकीय पक्षांनी आणि लोकांना सुद्धा खरं तर या प्रश्नात चर्चा करायला फारसा इंटरेस्ट नसतो. स्थानिक प्रश्नात लोकांनाही मग ते हवेतले प्रश्न असतात त्यावर चर्चा करायला जास्त आवडतं आणि त्यामुळं मग सगळ्या सिस्टीमचा सगळ्यांनीच आपल्याला राजकीय पक्षांपासून मतदारांच्यापर्यंत सगळ्यांनीच खरं तर या प्रक्रियेत आपल्याला दुरुस्त करून घेण्याची वेळ आहे आणि राजकीय पक्षांना मूळ प्रश्नावर आणण्याची वेळ आहे. तसं घडलं तरच ही प्रश्नांच्यावर चर्चा होईल, नाहीतर हे पुन्हा निवडणुका येतील, निवडणुका जातील, आरोप प्रत्यारोप होतील आणि पुन्हा मागील पानावरून पुढे अशीच परिस्थिती राहील. ठीक आहे, खरंच जनतेच्या प्रश्नाकडं आपण सर्वांनीच लक्ष दिलं पाहिजे. नाही तर पारावरच्या गप्पा ह्या सर्वांना आवडतात, त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही, मराठी माणूसही अपवाद नाही. पण निवडणुकांमध्ये जनतेच्या प्रश्नांकडं लक्ष वेधलं पाहिजे. ते राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यांमधून आपण काय दिलेलं आहे याची चर्चा त्यांच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून केली पाहिजे, पण ते होताना दिसत नाही आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
नेते झाडताना दिसत आहेत आणि तेच प्रसारमाध्यमातून त्याचं प्रतिबिंब दिसतंय ते त्याहूनही वाईट आहे. यात आम्हीही काही अंशी दोषी आहोतच. आज ही चर्चा इथंच थांबवूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का? 93% लोक म्हणत आहेत होय, महापालिका निवडणुकांमध्ये मनी म्हणजे पैसा आणि मसल म्हणजे ताकद याचीच चलती आहे. पुन्हा भेटूया